ज्यांच्या ओघवत्या वाणीने महाराष्ट्रातल्या तरुणांपासून शेतकऱ्यांपर्यंत शेतमजुरांपर्यंत सध्याचे ज्वलंत प्रश्न आपण ऐकले। ते आपले लोकप्रिय खासदार अमोल कोल्हेजी, आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी आमदार राजीवदादा देशमुख, माजी आमदार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर साहेब, सतीश अण्णा पाटील, मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, पंडित कांबळे, आमचे सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष, आमचे दुसरे प्रमुख नेते ज्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली ते आमचे सहकारी श्रीराम पाटील, आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते रवींद्र भैया पाटील, दोघंही मांडीला मांडी लावून बसलेले आहेत। त्यांच्या पलीकडे निरीक्षक आमचे काळे साहेब आहेत, त्याचबरोबर आपले जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील आहेत, जळगाव शहर अध्यक्ष इजाज मलिक आहेत, तिलोत्तमा पाटील आमच्या आहेत, बापूसाहेब चौधरी आहेत, आमचे गोपाळ दर्जी आहेत, त्याचबरोबर आमचे सतीश दराडेजी, शालिग्राम माळकर, युवक जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील, ललित बागुल, वाल्मिक पाटील, रिंकू चौधरी, रमेश पाटील, प्रदीप देशमुख, सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेतील चाळीसगाव तालुक्यातील आणि शहरातील मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांना शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आम्ही सगळेजण मुद्दामून भेटायला महिन्यात 2 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे। अंदाज यासाठी आहे की सरकारला निवडणूक घ्यायचं धाडस नाहीये। महाराष्ट्रामध्ये आज निवडणुका घेतल्या तर भारतीय जनता पक्ष 50 आमदारांच्या वर जाणार नाही असं मी नाही, सगळे जाणकार निरीक्षक सांगतात। आणि त्यामुळं निवडणुका कधी घ्यायच्या यासाठी सरकारमध्ये मतमतांतर आहे। सरकारमध्येच निर्णय होत नाही की कधी निवडणुका घ्याव्यात। कायद्याने निवडणुका 26 नोव्हेंबरच्या आत घ्याव्याच लागतील, पण आपलं काही खरं नाही। लाडक्या बहिणी देखील मदतीला येईना झाले हे लक्षात आल्यामुळं प्रशासक आणूया का, अजून 2-4 महिने काढूया का, असं एक षडयंत्र सतीश अण्णा काही लोक करतायत, सगळेच करत नाही। पण ज्यांना आपलं पाणी किती खोल आहे कळलेलं आहे त्यांच्या मनात हा दुसरा विचार देखील यायला लागलाय। आणि म्हणून मी म्हटलं की असा अंदाज आहे की 2 महिन्यात निवडणुका होतील। आपली मात्र तयारी आपण सुरू केली पाहिजे। महाराष्ट्रातल्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत। जेव्हापासून उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेलं, चुकीच्या मार्गाने बाजूला काढण्यात आलं, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचं काम पाप ज्यांनी केलं त्यांनी आमचं सरकार घालवलं आणि स्वतःचं सरकार आणलं। त्यांना महाराष्ट्रातलं सरकार होती, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, आम्ही 105 मागणं बाहेरून पाठिंबा देतो, पण तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, पण उद्धव ठाकरेंचं सरकार खाली खेचा, एवढी गरज महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला का पडली असावी?
कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली, सरकायला लागली. आणि हे जर 5 वर्ष राहिले तर आपलं काही खरं नाही, आपला पक्ष जागेवर राहणार नाही. या भीतीने, भयगंडाने या ठीक आहे, आम्ही सगळे विरोधी पक्षात बसू. वर्ष होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाने केलं. आमचा पक्ष देखील फोडला. महाराष्ट्रातले हे 2 प्रमुख पक्ष फोडले. याचा मराठी जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे, राग आहे. लोक वाट बघतायत कधी हे विधानसभेच्या निमित्तानं मैदानात येत आहेत आणि कधी ह्यांचा सुपडा साफ आम्ही करतोय. या महाराष्ट्रातल्या 2 पक्षांना फोडण्याचं पाप यांनी केलं. लोकशाहीत प्रत्येकाला पक्ष काढण्याचा, टिकण्याचा असा अधिकार आहे. घटनेने पक्षांतर होऊ नये असे कायदे केलेले असताना 10वं शेड्यूल जे घटनेत आहे ते 10व्यावर बसून महाराष्ट्रात पहिल्या मार्गाने दुसरा पक्ष देखील फोडणं आणि सुप्रीम कोर्टात याचं हिअरिंग न होणं हे भारतीय जनतेच्या दृष्टीनं धक्कादायक आहे. आता टर्म संपत आली तरी निकाल लागला नाही. कोण त्यावेळी 3 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी योग्य होतं आणि अयोग्य होतं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे घडलं ते घडल्यानंतर आता भारतीय जनता पक्षवाले खासगीत असं सांगतात आमचं काही सरकार येणार नाही. लोकच आमच्या विरोधी आहेत. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड असंतोष भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या या त्रिकुटांच्या सरकारबद्दल. खरं म्हणजे अनेक प्रश्न आहेत ज्याचा उहापोह माझ्या आधी झाला. या शहरात आणि या तालुक्यामध्ये आमच्या राजूदादांनी अनेक कामं केली. राजूदादांनी MIDC सुरू केली, पाणी पुरवठा योजना आणली. पण राजूदादांनी कामं केली त्यावेळी कोणीही असं म्हटलं नाही की राजूदादा तुम्ही याच्यात काही कमवलं. राजूदादांनी ते तालुक्यासाठी केलं, शहरासाठी केलं, आपल्या जनतेसाठी केलं. पण आता मागच्या 1.5-2 वर्षात जी कामं यायला लागली ती त्यांच्या खिसे भरण्यासाठी केले असं आता लोक समजतात. लोकांना कळते रस्ता चालू आहे पण ह्यातनं किती काढले याची चर्चा गावागावात जास्त आहे. कोण म्हणतं 20% काढले, कोण म्हणतं 15% काढले, कोण म्हणतं 70% म्हणतात. एवढं नसेल 70 नाही एवढं नसेल असं एवढं म्हणजे काय. काम स्वतः करणं म्हणजे स्वयंभू होणं. स्वयंभू होण्याची जी प्रयत्न असतात की परत सरकार येऊ, आपण निवडून येऊ, अगर न हो पण आता एकदा पायावर उभाच राहू, घरदार पायावर उभा करू, बाकी जाऊ दे बोंबलं, अशी मानसिकता ठेवून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे आणि आमच्याकडून तिकडे गेलेले सगळे आज काम करतात. आकडे काय 2000 कोटी, 5000 कोटी, 500 कोटी. लोक मागे बसलेले लगेच मोबाईलवर कॅल्क्युलेटर काढतात आणि त्याला 25% गुंततात, 30%. जसा आमदार असेल तसं ती गुणाकार असतो. बरं का, हे आपल्या आमदाराला किती मिळाले याचं गणित लोक करतात आणि उदास होतात की एवढा हा मिळवतोय पण आम्हाला काय देत नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्रातला होणारा भ्रष्टाचार थांबवायचा. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी या सरकारने 90,000 कोटी रुपयाचे 6 रस्ते काढले.
या 6 रस्त्यांमध्ये मराठवाड्यातला एक रस्ता 11,000 कोटीचा एस्टिमेट 15,000 कोटीला टेंडर दिले. इकडं अलिबाग पासून विरारकडे जाणारा रस्ता 20,000 कोटीचं काम 26,000 कोटीला चाललं. 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये खर्च. मी मग टीका केली, चंद्रावर जायला काय 3-3.5 लाख किलोमीटर जायला चांद्रयान, आपल्या भारताचं 3रं चांद्रयान जे होतं त्याला 600 कोटी रुपये खर्च झाला. देवेंद्र फडणवीस म्हटले की जयंतरावशी टीका करतायत, एवढाही खर्च येत नाही म्हटले. एक तुंब्या पिला म्हणजे एक बाटली घेतली की माणूस चंद्रावर जातो, त्यामुळे 600 कोटी खर्च करावे लागत नाही, तसा त्यांचा दावा. मी आपल्याला हे सांगतोय की या देशामध्ये एवढे महाग रस्ते देशभर कुठं होत नाही. नितीन गडकरी रस्ते काढतायत. आमच्याकडे माझ्या मतदारसंघात एक रस्ता चाललाय, टेंडर काढलं, 48% बिलो नाही गेलं, 48% बिलो. आणि इकडे 30%, 35%, 40% अभाव. काल एस्टिमेट केलं, आज टेंडर काढलं, उद्या टेंडर भरलं, तरी एस्टिमेट पेक्षा 30%, 40% आणि 47% जर अभाव होत असेल तर हे पैसे कोणाकडे जात आहेत याचा विचार मित्रांनो तुम्ही करा. आणि म्हणून महाराष्ट्राची लूट चाललेली आहे. आता यांनी ज्या योजना जाहीर केल्या त्यातनं आता मागासवर्गीय समाजाचे पैसे, सामाजिक न्याय खात्याचे, आमच्या पंडित कांबळेंचं भाषण झालं असतं तर तुम्हाला कळलं असतं, सामाजिक न्याय खात्याच्या सगळ्या योजना आता भाषणात बांधून ठेवल्या. आदिवासी विभागाच्या योजनांना पैसे जात नाही. या महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या योजनांचे आता पैसे थांबलेले आहेत. फक्त नारळ फोडायचं, कमिशन घ्यायचं, पैसे मात्र नाही. कारण यांनी जाहीर केलेल्या योजनांनाच पैसे द्यायला आता यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळं तारतम्य न राखता महाराष्ट्र चालवण्याचं पाप या त्रिकुटांनी केलेलं आहे. यांचा एकच उद्देश आहे, आपली मिळालेली खुर्ची सोडायची नाही आणि मी मुख्यमंत्री राहावा, यासाठी भारतीय जनता पक्ष कसा कमी होईल हे बघण्याचं काम देखील या राज्यात चालू आहे. माझी खुर्ची टिकण्यासाठी दोन्ही बाजूचे खुर्चीवर बसलेले गाळात गेले तर चालतील, पण मी मुख्यमंत्री राहिलो पाहिजे अशा भावनेनं राज्य सध्या चाललेलं आहे. आणि दोन्ही बाजूला बसलेले हातबलतेने आता बघत बसलेले आहेत. आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं चित्र मित्रांनो एवढं दिसतंय तेवढं गुलाबी नाही. आपल्याला याच्यातनं मार्ग काढायचा आहे. महाराष्ट्रात पारदर्शी कारभार आणायचा आहे. महाराष्ट्राची तुमच्या खिशातनं गोळा केलेल्या करातून निर्माण झालेली संपत्ती योग्य पद्धतीनं तुमच्या विकासासाठी वापरायची आहे. आणि महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींना सुरक्षितता निर्माण करून देण्याची जबाबदारी देखील आमची आहे. आज आम्ही महाराष्ट्रात काय बघतोय ज्याचा अमोल कोल्हेंनी उल्लेख केला, बलात्काराची आणि महिलांच्या वरच्या अत्याचाराची प्रकरणं प्रचंड वाढली आहेत. लहान बालकांच्या वरचे अत्याचार, शाळेत जाणाऱ्या मुलींच्या वरचे अत्याचार प्रचंड वाढलेले आहेत. आमच्या घरात लहान मुलगी शाळेला जाते, ती घरी परत सुरक्षित येईल की नाही याची पालकांना आज खात्री नाही. आमची एक लाडकी बहीण कॉलेजला गेली, बाजारात गेली, कुठं आणखी प्रवासाला गेली, आमची लाडकी बहीण घरात येईपर्यंत त्या बहिणीची आई जाग राहायला लागली आहे. कारण तिला माहिती आहे की सगळा महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्या घटना या प्रत्येक आमच्या भगिनीच्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या कानावर.
त्यामुळे आमच्या भगिनी म्हणतात तुमच्या पैशाची गरज नाही, आम्हाला सुरक्षितता द्या. आमची मुलगी घराच्या बाहेर गेली तर सुरक्षित ती परत यायला पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करा. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही तुम्हाला आश्वासन देतोय. या मतदारसंघामध्ये राजूदादांच्या सारखं एकमुखी नेतृत्व आपण सगळ्यांनी आजपर्यंत जपलं. भले आमचा 1-2 वेळा पराभव झाला असेल, पण या मतदारसंघात राष्ट्रवादीचं चांगलं सक्षम असं जाळं कार्यकर्त्यांचं आहे. अनिल दादांच्या वेळेपासून हे जाळं पवार साहेबांच्या मागे उभा करण्याचं काम झालेलं आहे. राजू दादा एक पवार साहेबांचे सच्चे समर्थक आहेत. आणि म्हणून या मतदारसंघातल्या आया बहिणींना आम्ही विश्वास देतो की उद्याचं सरकार आपलंच येणार आहे. आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रातल्या आमच्या कुठल्याही बहिणीच्या केसालाही धक्का लावण्याचं दारिष्ट महाराष्ट्रात कोणी करू शकणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना आम्ही कायद्याच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून योग्य पद्धतीची व्यवस्था करू की महाराष्ट्रातल्या नागरिकाला कधी आमच्या लाडक्या बहिणीची चिंता राहणार. मित्रांनो, सरकार आल्यानंतर आम्ही काय काय करणार. अमोल दादांनी जे भाषण केलं आणि जे प्रश्न मांडले, सोयाबीनचा प्रश्न आहे, कपाशीचा प्रश्न आहे, या महागाईचा प्रश्न आहे, या सगळ्याला आधार देण्याचं काम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना करण्याचं एक वेगळ्या पद्धतीनं काम आमची महाविकास आघाडी करणार आहे. आम्ही जाहीरनाम्यात आपल्या समोर त्यातनं येऊ. पण महाराष्ट्रातल्या सोयाबीनचे दर पडले. बाजारात सोयाबीन पाठवताना नाईलाजाने मला सोयाबीन विकावं लागलं. 10-20 फटका बसला. माझी उत्पादनाची खर्चाची किंमत एवढी आहे. त्यातलं मधलं जे अंतर आहे ते भरून काढण्याची व्यवस्था महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यावर आम्ही करणार आहोत. कपाशीचा दर कमी आहे, कापसाला दर कमी पडला, त्या शेतकऱ्याच्या मागे उभं राहण्याचं काम आमचं सरकार निवडून आल्यावर करणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला उघडा होऊ देणार नाही. आणि जेव्हा जेव्हा संकट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या अंगावर येईल तेव्हा तेव्हा सरकार कोणाच्या दारात तुम्हाला जाऊन आग्रह करून, आंदोलन करून तुमची मागणी मांडायला लागणार नाही. सरकारच आपल्या दारात येऊन काही काळात, काही दिवसात, महिनोन-महिने आम्ही मागणी करतोय, नो मदतच येत नाही. आपल्याकडेही मदत आलेली नाही. मी थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई प्रलंबित अजून आलेली नाही, अनुदान आलेलं नाही. वरखेडे धरण पुनर्वसनाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. कायदा व सुव्यवस्थेचा तर प्रश्न गंभीर आहे. गुटखा, गांजा पण आहे, गुटखा पण आहे, सगळीच परिस्थिती. गांजा, गुटखा हा एक वेगळा विषय, वाळू हा वेगळा विषय. गांजा, गुटखा हा माणसावरचं आक्रमण आहे आणि वाळू हे निसर्गावरचं आक्रमण आहे. पण चोर ते चोरच, इकडेही चोरी आणि तिकडेही चोरी. आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही तालुक्यात जावा, सतीशांना तुमचे विरोधक असतील ना, त्याचा मेन धंदा वाळूच आहे. सत्तेत जे बसलेले आहेत आणि सत्तेच्या आसपास जे फिरतायत ते सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि सगळ्यांचा धंदा आपल्या नदीतनं जिथं दिसेल तिथं वाळू काढायची, हप्ते भरायचे आणि अवाच्या सव्वा दराने शहरात नेऊन वाळू विकायचा उद्योग महाराष्ट्रात सगळीकडे सर्रास चालू आहे. सरकारचं कोणतंही नियंत्रण याच्यावर नाही. का तर त्यांचे बगलबच्चे. श्रीमंत होण्याचा मार्ग ठराविक लोकांना ह्यांच्या जवळच्या मिळतो. सामान्य माणसाने काय गोड मारले हा विचार आपण सगळ्यांनी मनापासून केला पाहिजे. हे सरकार जाण्यासाठी अनेक कारण आहेत. हे सरकार महाराष्ट्राची पत घालवत आहे. या सरकारने महाराष्ट्रासमोर काही आर्थिक संकट तयार केलेली आहेत. निवडणुका झाल्यानंतर हे जर चुकून सरकार सत्तेवर आले
अविचारी मार्गाने जे पैसे खर्च करण्याचं पाप यांनी केलं, यांना सरकार चालवता येणार नाही, कारण विचार करून यांनी कोणताही खर्च केलेला नाही. दिसेल त्या मार्गाने सरकार महाराष्ट्र लुटण्याचं काम सरकारमध्ये बसलेली लोक करतात आणि ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे अशी मी विनंती करतो. आज आमचे लाड शाखीय वाणी समाजाची लोक भेटली. 2-3 वर्षापूर्वी त्यांचा असाच एक मेळावा झाला, त्यांना बरीच आश्वासन मिळाली. त्या बिचाऱ्यांना काही एकदा झाल्यानंतर परत काही मिळालं नाही. मी लाड शाखीय वाणी समाजाला एवढीच विनंती करेन की तुम्ही छोटे छोटे उद्योग करता, व्यापार करता, कष्टानं पैसे मिळवता, स्वतःच्या पायावर उभा राहता. पण या सरकारनं तुम्हाला न्याय दिलेला, आता न्याय द्यायची त्यांची टाइम संपली, लिमिट संपली. पेपर लिहायचा जो असतो 3 तास असतात पेपरला. दर्जी किती वेळ असतो पेपर लिहायला? 3 तास असला तर 3 तास पेपर लिहिला की शेवटच्या 5 मिनिटात पेपर वाचायचंच काम आपण करतो, नापास होऊ नये म्हणून. पण आता ते शेवटचे 5 मिनिटं चालू आहे. आता नवीन काही लिहू शकणार नाही. त्यामुळं लाड शाखीय वाणी समाजाला मी विश्वास देतो, तुमच्या या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. तुमचं उद्या होणारं जे या ठिकाणी मोठी सभा आहे त्यात सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तांतर झाल्यानंतर तुमच्या मागे उभा राहण्याचं काम करेल. खरं म्हणजे आज आपण अनेक प्रश्न आहेत. मागच्या वेळी मी मंत्री होतो त्यावेळी राजू दादांनी, आमच्या गुलाबराव देवकर साहेबांनी, सतीश अण्णांनी या जिल्ह्यातल्या अनेक कामात पुढाकार घेतला. तसं राजू दादांनी वरखेड धरणाच्या बॅकवॉटर मधल्या तामसवाडी गावाचं पुनर्वसन 3 वर्षापूर्वी आपण मंजूर झालं, अजून काम सुरू. हे आपण सरकारमध्ये असताना मंजुरी झाली. मुदखेडा ओठरे प्रकल्प भूसंपादन मोबदला आपण त्यावेळी मोठ्या प्रमाणात देण्याचं काम देखील राजूदादांनी सांगितल्यावर आपण केलेलं होतं. आणि त्यामुळं मी आपणाला विनंती करेन की असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत की जे प्रश्न आपल्या सगळ्यांनी सोडवण्याचं काम केलं पाहिजे. मग भिल्ल समाज आहे, आदिवासी समाज आहे, त्यांचे अनेक प्रश्न आहेत. या सरकारने त्यांच्या प्रश्नाकडे दखल देऊन त्यांना ममतेने झुचकारून त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम देखील केलेलं. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजात आपल्याकडे जसे आदिवासी समाज आहेत त्यांचेही अनेक प्रश्न आहेत आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी थोडंसं गांभीर्याने हा प्रश्न घ्यावा. आपण MIDC मध्ये विकास नाही, उद्योग नाही, प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था आहे. मी येताना एक बिल्डिंग बघितली, संकल्पना आमदारांची, नवीनच कार्यक्रम आहे. सतीशांना तुम्ही पालकमंत्री होता, एवढी कामं केली, कुठं संकल्पना लिहिली आहे का? सौजन्य सरकारी पैशाने माझं, मी आता एवढे वर्ष आमदार आहे, कधीही सौजन्य संकल्पना असं केलंच नाही. तुमचे आमदार सौजन्य आणि संकल्पना लिहितात, हे अनफेअर आहे. ज्या सरकारी अधिकाऱ्याने संकल्पना आणि सौजन्य शब्द घातलेले असतील ना, त्यांचा कार्यक्रम निवडणूक झाल्यावर करू आम्ही. रॉंग आहे. सरकारचे पैसे आहेत, सरकारची इमारत आहे, कंपाऊंड सरकारने बांधलेलं आहे. त्या बाबांना जर दिले असतील 22 कोटी तसं लिहा, यांची एवढी देणगी आहे, संकल्पना, आमचं काय म्हणणं. त्यामुळं हे गंभीर आहे. मनोप्रवृत्ती काय आहे हे तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी एवढीच विनंती करणार आहे की राजूदादांच्या मागे ठामपणानं तुम्ही सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे. महाविकास आघाडीच्या चर्चा सध्या चालू आहे. महाविकास आघाडी या जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या चर्चा अजून पूर्ण व्हायच्या आहेत. पण आमचा विश्वास आहे
की आमचेसे सगळे लढवय्ये विधानसभेचे नेते आहेत या जिल्ह्यामध्ये, त्या सगळ्यांना लढण्याची संधी देण्याचं काम शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार. आपण, माझी विनंती आहे की 2 महिन्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये जातीय धार्मिक दंगली घडवण्याचं काम हे सरकार करण्याच्या नादात आहे. आता सगळे ऑप्शन संपलेले आहेत. लाडकी बहीण पण यांना साथ देत नाही. हे 2 महिन्याचाच कार्यक्रम. मी अजून एके ठिकाणी सांगितलं, कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला सांगायचं तुझं एवढंच राहिलेलं आहे, त्या वेतना वाढ. पण या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात पण या लोकांनी पैसे खाल्ले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत 2.5 काय 3 कोटी काय खर्च झाला आणि 26 काय खाल्लेच ना पैसा तो खाली आहे ना. पैसे खाल्ले ते खाल्ले, पुतळा पडला. महाराष्ट्राचा स्वाभिमान पाडण्याचं पाप या महायुतीच्या लोकांनी केलेलं आहे, हे कधी विसरू नये. बाकी सगळं आम्ही महाराष्ट्रात मान्य करू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीतलं जे पाप यांनी केलं आणि तो पुतळा पडला, यासाठी महाराष्ट्र यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र कदापिही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला ही घटना विसरणार नाही. याचं प्रायश्चित्त होणारच. नो माफी, नो माफी, नो माफी, माफी नाही. याची शिक्षा विधानसभेच्या निवडणुकीत युतीच्या सगळ्या आमदारांना देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करायचंय. खरं म्हणजे अनेक मुद्दे आहेत. आणि एक शेवटचा मुद्दा सांगतो, काम कसं चाललेलं आहे. काल मी एक व्हिडिओ बघितला. पुण्यामध्ये ट्रक चाललाय, ट्रक रस्त्यावर आणि ट्रकच खाली. केव्हा बघितलं का? काय पुणेकर तुम्ही कराल. आज सगळ्या पुणे जिल्ह्यानं नाही, महाराष्ट्रानं यात झालेल्या भ्रष्टाचाराची नोंद घेतली पाहिजे. मगापासून जे सांगतोय, पैसे खाण्याला काय प्रमाण. लेखानं जरा मनाची नाही, जनाची नाही, मनाची तर ठेवा. सगळा ट्रक श्रीराम पाटील खाली गेला, म्हणजे खड्ड्यातच गेला. म्हणजे महाराष्ट्रात काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, सगळं घराकडे नेलेलं आहे. महाराष्ट्र पूर्णपणाने ह्या लोकांनी लुटलेला आहे. त्यामुळे ती लूट विधानसभेत तुमच्या घराघरापर्यंत येईल. कष्टानं कमवलेला पैसा एखादा खिशातनं काढून देत असेल तर समजू शकतो. पण चोरून लूटमार करून पैसे गोळा केले आणि ते निवडणुकीच्या आदल्या दिवशी जर कोणी वाटायला लागलं तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात झालेल्या भ्रष्टाचाराचे पैसेही त्यात आहेत, हे विसरू नका. त्यामुळं ते शेवटच्या दिवशी प्रचंड पैसे आम्ही वाटू आणि निवडून येऊ, हा जो आत्मविश्वास या लोकांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांच्या पक्षाला आहे, त्याला चपराक देण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपण ठामपणाने राहा. 1000, 2000 आता यंदा दर वाढेल, 3000, 4000 देखील टेन्शन वाढलं तर जाईल. कारण महाविकास आघाडी सगळीकडे एकसंघ उभी राहिली तर प्रत्येक मतदारसंघात यांची बेरीज आमच्यापेक्षा कमी आहे, हे तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही उद्याच्या निवडणुका या थोड्याशा गांभीर्याने घ्या.
कुंभमेळ्याचे पैसे, कुंभमेळ्याचं काय झालं? लोक कसे असतात बघा, कोण कुठून पैसा मिळवतो हे लोकांना कळलेलं असतं. तुम्ही मर्सिडीज गाडी घेतली, तुम्ही बंगला बांधला, तुम्ही नवीन घर बांधलं, तुमची परिस्थिती सुधारली, तुम्ही कशातून घेतलंय हे लोकांना कळलं. काय इन्कम टॅक्सची गरज लागत नाही. राजू दादांच्याकडे 25 वर्ष मी येतो, ह्यांच्या घरातलं एक टेबल नवीन आलेलं नाही. कारण स्वतःच्या शेतीत आणि स्वतःच्या कमावणाऱ्या पैशातनं ते जगतात. महाराष्ट्राचं लुटून जगणारी जमात जी महाराष्ट्रात आहे, त्या महाराष्ट्राचं लुटून जगणाऱ्या जमातीला हिसका दाखवण्याचं काम 40 गावकरांना तुम्ही करा. मी तुम्हाला हा विश्वास देतो की खरे आजचे दिन आपल्याला जर महाराष्ट्रात आणायचे असतील, आमच्या आया बहिणीला संरक्षण द्यायचं असेल, आमच्या पूर्ण ताकदीनं काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या नवजवानांच्या हाताला काम द्यायचं असेल, आमच्या महाराष्ट्रातली महागाई कमी करायची असेल, आमच्या आया बहिणींच्या हाताला काम द्यायचं असेल आणि कुणीतरी दिलेल्या पैशापेक्षा आमच्या महाराष्ट्रातली भगिनी स्वतःच्या पायावर उभी करायची असेल तर आपल्याला महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. नारपारच्या योजनेचा आम्ही सांगतोय, सतीश अण्णांनी उल्लेख केला. एवढं प्रचंड पाणी नारपार योजनेत आहे, तर मग आमच्या धरणामध्ये, गिरण्यामध्ये आम्हाला समाधान करण्यासाठी किरकोळ पाणी देणं योग्य नाही. त्यात जास्तीत जास्त 30 TMC ची मागणी अण्णांनी केली गिरणा नदीची. या सगळ्या व्यवस्था दुरुस्त करायच्या असतील तर आपल्या मनाचं सरकार आणायचं काम मित्रांनो आपण सगळे करूया. येणाऱ्या काळात तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी आहात, त्यामुळे 2 महिने काय पोलिसांचा भरोसा ठेवता येणार नाही. आता इकडं दर्जी माहितीये का, नागपूरमध्ये पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकारी बसून जुगार खेळतात. गाव पोलीस लुटेऱ्यांनी लुटलं तरी चालेल, पण हे पोलीस स्टेशन मध्ये बसून जुगार खेळतात. पोलिसांचा मर्डर झाला 40 गावात. या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकांमध्ये द्यावं एवढी विनंती करतो. आम्ही ही शिवस्वराज्य यात्रा घेऊन आलेलो आहे. त्याचं नाव शिवस्वराज्य आहे कारण शिवस्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं राज्य, त्यांच्या आदर्शावर चालणारं राज्य महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हेंच्या पुढाकारानं आम्ही ही महाराष्ट्रभरची यात्रा काढलेली आहे. ही यात्रा प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांचं जागरण करण्याचं काम करतंय. आमच्याकडे काय फार मंडप घातलेला नाही, आमचे काय गाड्या बिड्या देऊन 1000 बसेस पाठवल्यात असलं काय कार्यक्रम नाही. आमची साधी व्यवस्था आहे, पण लोकांच्या हृदयाला पोचणारी आहे. आणि कुठल्याही सरकारी आशा वर्कर आमच्या बिचाऱ्या अंगणवाडी सेविका आणून समोर बसवल्यात, बचत गटातल्या आमच्या भगिनींना त्रास दिलाय असं काही केलेलं नाही. आता तुम्ही जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि ह्या सगळ्या मुद्द्यांना महाविकास आघाडीच्या बाजूनं त्यांनी मतदान करावं, यासाठी त्यांना प्रोत्साहित करा हीच विनंती करतो. पुन्हा एकदा राजू दादा, तुम्ही एक मोठी सभा या ठिकाणी केली, वेळ उन्हाची असताना मिरवणुकीमध्ये एवढा प्रचंड जिव्हाळ्यानं आणि गोडव्यानं या गावात आमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या गावानं केलं. तुमच्यावर गावाची निष्ठा प्रेम किती आहे हे आम्ही स्वतः डोळ्याने बघितलं आणि म्हणून तुमच्या नेतृत्वाखाली प्रचंड चांगलं विकासाचं काम भविष्य काळात या मतदारसंघात करायचं काम आपण सगळे करू, हाच विश्वास मी तुम्हा सगळ्यांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर तिलोत्तमाताई या योगिताताई यांना महिला अध्यक्षपदाचं पत्र या ठिकाणी देत आहे. जिल्हा पदाधिकारी कोण आहेत त्यांना विनंती आहे, काही प्रवेश या ठिकाणी आहेत, जिल्ह्याचे पदाधिकारी जायचं नाहीये
आणि सर्वांची या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली आहे. मी आभाराचं काम आदरणीय शिवशाहू साळुंखे यांना विनंती करतो की आभार.